पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मतदार यादीतील घोळासंदर्भात मनसेने गौप्यस्फोट केला। चारकोपमध्ये मोठं प्रकरण आता उघडकीस आणलेलं आहे। निवडणूक यंत्रणेच्या प्रामाणिकतेवर मनसेने आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। आपण चारकोप विधानसभा च्या कार्यालयामध्ये मतदान जे चालणी आहे ते करण्याचे ते काम चालू आपण पाहू शकता। माझ्या मागे दिनेश साळवी जरा विभागाध्यक्ष, आपण त्यांच्याशी बोलूया। काय हे पूर्ण म्हणजे मतदारात आपण पूर्ण चालणी केलेला आहात, त्यामध्ये किती मतदार आपल्याला दुबार मतदार मिळाले, नेमकं काय घोळ या मतदार यादीत आपल्याला सापडले? सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला जेव्हा सांगितलं की प्रभाग निहाय ज्या याद्या आहेत, याद्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक मतदारापर्यंत जावा आणि त्याची तपासणी करा की हा मतदार योग्य आहे का, तिथे राहतो का, हे डुप्लिकेट म्हणजे बोगस नाव आहे या अन्य काय त्याच्यामध्ये आहे, त्या पद्धतीने आम्ही तपासणी करत असताना खूपसा घोळ या आपल्या चारकोप विधानसभेमध्ये दिसून येत आहे। मतदार नोंदणी ही पुन्हा झाली पाहिजे आणि एक विनंती आहे की ती करत असताना वॉर्ड निहाय जे मॅप बनवलाय त्याप्रमाणे होऊ दे, कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीत मग गडबड होणार नाहीये। एक ते झालं पाहिजे आणि कंपल्सरी अगर बोगस मतदान टाळायचं असेल तर एकच पर्याय आहे, त्याला आधार कार्ड चे लिंक केलं पाहिजे, बायोमेट्रिक मध्ये थम्स लिंक झालं पाहिजे, तरच व्यक्ती एक होणार नाहीये। त्या व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।